पवार सुजित तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या आंदोलनाची दखल शासनाने अद्यापर्यंत काही मूवमेंट केलेली नाही। त्यासाठी आपण उद्यापासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करत आहोत। त्यासाठी आपले तुषार देशमुख सर हे देखील अन्नत्याग आंदोलनामध्ये तयार आहेत। त्याच्यानंतर 2 मॅडम आहेत, त्याच्यामध्ये डोईफोडे सर आहेत, असे आपण 4-5 जण अन्नत्याग आंदोलनाला बसत आहोत। त्यासाठी जेवढे जास्त मुलं इथे येतील आयुक्त कार्यालयासमोर तेवढ्याच जास्त जागा आपल्याला येणार आहेत। त्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने तुम्ही पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर जे काही आंदोलन होते आपलं त्या ठिकाणी यावे आणि तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही फक्त आम्हाला मदत करा। आम्ही जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करू आणि या शासनावर आपण दबाव टाकू आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया कशी सुरळीत चालेल किंवा कशी पूर्ण होईल यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतच आहोत। त्यासाठी इथं मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने आपण पुणे आयुक्त कार्यालय गाठायचं आहे। जर आपण घरी राहिलात तर आपल्याला नोकरी शासन घरी येऊन देणार नाही। जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपण पुणे आयुक्त कार्यालय गाठायला पाहिजे। इथं येऊन आम्हाला जे काही सहकार्य लाभेल तुमचा तो सहकार्य तुम्ही करायला पाहिजे। त्याच्यानंतरच आम्ही पुढे जे काही करता येईल ते आम्ही करायला कोर कमिटी तयार आहोत। जर तुम्ही कोणीच आला नाही तर त्या जागा तुम्हाला कालच सांगितलं आपण की जागा फक्त येणार 3-4 हजार जागा येणार। जर जास्तीत जास्त संख्येने अभियोग्यताधारक पुण्याला आले तर 15,000च्या वरी जागा येतील, त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असतील। त्यासाठी मित्रांनो घरी राहून काही करू नका, इथं या आणि या आंदोलनास्थळी या आंदोलनात सहभागी व्हा। आताच तुम्ही पाहिलात की रंजनाताई निंबाळकर मॅडम ताई जे काही माई आहे ते इथं त्यांच्या स्टुडिओबरोबर आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। तर त्यांनी जे काही बोलले किंवा जे त्यांनी आले तिथून तेवढं लांबून त्यांचं थोडं आदर्श तुम्ही शिक्षक बंधूंनी बाळगावं आणि इथं यावं। जे काही तुम्हाला करता येईल ते काम इथं करावे आणि आपण या आंदोलनाला पूर्ण कसे करता येईल किंवा आपल्या जागा जे काही मागण्या आहेत ते पूर्ण कशा करता येईल यासाठी कोर कमिटी तुमच्यासोबतच आहे। आणि तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथं आल्याच्या नंतर आपल्या सर्व मागण्या लवकरच मान्य होतील। त्यासाठी मित्रांनो शेवटचं आवाहन करतोय की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पुणे आयुक्त कार्यालय गाठा आणि आपलं जे काही ध्येय आहे शिक्षक भरती शिक्षक व्हायचा तो ध्येय आपण संपूर्ण सर्व महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार तरुण मंडळी मिळून आपण आपले स्वप्न पूर्ण करूया। मित्रांनो लवकरात लवकर पुणे आयुक्त कार्यालय गाठा, मी एवढंच बोलतो। संघर्ष हमारा नारा है, चोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। अरे हम क्या चाहते हैं? शिक्षक भर्ती। तुम क्या चाहते हैं? शिक्षक भर्ती। अरे इधर से बोल शिक्षक भर्ती। इधर से बोल शिक्षक भर्ती। बोल मेरी बहना शिक्षक भर्ती। बोल मेरे भाई शिक्षक भर्ती। ईडी लगाओ शिक्षक भर्ती। इंक्वायरी बिठाओ शिक्षक भर्ती। पुलिस बुलाओ शिक्षक भर्ती। डंडे मारो शिक्षक भर्ती। जेल में डालो शिक्षक भर्ती। हम नहीं डरेंगे शिक्षक भर्ती। देख के रहेंगे शिक्षक भर्ती। शिक्षक भर्ती। बोल मेरी बहना शिक्षक भर्ती। सीएम भी बोला शिक्षक भर्ती। शिक्षण मंत्री भी बोला शिक्षक भर्ती। कोई सुन लो सीएम शिक्षक भर्ती। सुन लो डीसीएम शिक्षक भर्ती। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात झालीच आश्वासन पूर्ण करा पूर्ण करा, पूर्ण करा। शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा, पूर्ण करा। शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा, पूर्ण करा। शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा, पूर्ण करा। मुलांना शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या, मुलांना शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या, मुलांना शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या। सेकंड फेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। सेकंड फेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आचार संहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सेकंड फेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। सेकंड फेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे।
होणार नाही. न्याय द्या, शिक्षण मंत्री न्याय द्या, न्याय द्या, शिक्षण मंत्री न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या, शिक्षण मंत्री न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. शिक्षण मंत्री न्याय द्या. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणतं होत नाही. सीएम साहेब न्याय द्या. या सर्वच मुलींसाठी आणि जे काय आता करायचंय ती सरकारने आत्ताच निर्णय घेतला पाहिजे. जागा असून जर असं सरकार करत असेल तर काय उपयोग आहे. आता ही भरतीची त्यांनी आता तत्परता केलीच पाहिजे आणि सगळ्या मुलींनी पण उद्या इथं हजर व्हावं. त्यांची जरी बालकं असली तर मी सांभाळील, पण उद्याचा दिवस त्यांनी इथं सगळ्यांनी आलंच पाहिजे. हे सगळं तुषार सर जे करतात ना ते सगळ्यांसाठी करतात. मग हे सरकार जागा असूनही का घेत नाही निर्णय, हे किती चुकीचं आहे. म्हणजे जागा असून जर तुम्ही असं तरसायला होता. आज कितीतरी लोकांनी स्ट्रगल केलेलं आहे याच्यात. माझ्या सुनेने नाही, प्रत्येकाने केलेलं आहे. मग सगळ्यांसाठीच मिळावा ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे की हे निर्णय सरकारने घेतलाच पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. आणि ह्याचा निर्णय लागलाच पाहिजे या आंदोलनात. आत्ता ही माझं सहभागी झाले, मी सगळ्यांसाठी झाले, पण ही सरकारने ह्याचा बरोबर निर्णय घेतला पाहिजे ही माझी विनंती आहे. धन्यवाद सगळ्यांचं. शासनाने जाग न आल्या कारणाने सर्व अभियोग्यताधारकांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की उद्या सोमवारपासून आपल्या या आंदोलनातील 4 ते 5 अभियोग्यताधारक महिला भगिनी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, हे अन्नत्याग आंदोलनासाठी या ठिकाणी बसणार आहात. तर मला शासनाला हेच सांगायचं आहे, ज्या काही 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा असतील, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे सेकंड फेज खाजगीच्या संकलन शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. सर्व अभियोग्यताधारक, ऊन, वारा, पाऊस, पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, तरी सुद्धा आम्ही या आंदोलनस्थळी या फुटपाथवरती रात्रंदिवस काढत आहोत. एक वेळेस आम्ही जेवण करतोय, एक वेळेस उपाशी झोपतोय, तरी सुद्धा या शासनाला, या अधिकाऱ्यांना जाग येत नाही. तर मला आपल्या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे, उद्यापासून काही आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. या आंदोलनामध्ये ज्या काही आमच्या महिला भगिनी, शिक्षक बंधू यामध्ये सहभागी होणार आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी या शासनाने घ्यायला पाहिजे. नाही, उद्यापासून जे आंदोलन सुरू होत आहे त्याच्यामध्ये ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मागण्यांची डिमांड या शासनामार्फत व्हायला पाहिजे आहे. आणि हा जो सर्व काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आचारसंहितेच्या पूर्वी व्हायला पाहिजे आहे. 10 ते 15 हजार शिक्षक भरती या शासनाने आचारसंहितेच्या पूर्वी करावी, हीच मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. आज या आंदोलनाच्या ठिकाणी आमच्या शिक्षक भगिनी ज्या आहेत त्यांच्या सासू आदरणीय माई निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या फक्त उपस्थितच राहिलेल्या नाहीत, मला आताच समजलं या मॅडमच्या माध्यमातून की त्यांनी या आंदोलनासाठी 500 रुपयाची आर्थिक मदतही केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांनी असंही सांगितलं की या आंदोलनामध्ये ज्या काही महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या जी काही लहान मुलं असतील, ती लहान मुलं सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्या माईंनी घेतलेली आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शासनाला, सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही ह्या आंदोलनाची लवकरात लवकर जबाबदारी घ्या. जर या उद्यापासून अन्नत्याग आम्ही करणार आहोत, यातच जर जे काही होणार आहे याची सर्व जबाबदारी तुम्ही घ्या आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. आमच्या पुणे आयुक्त कार्यालयाचे 30 ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची सगळ्यांनाच गरज आहे. जे लोक 3, 4, 5 मार्कासाठी राहिलेले आहेत त्यांनी तर इथे अवश्य यावं. त्याच्यामुळे आपलं पूर्ण आयुष्याच्या भाकरीची सोय आपली लागणार आहे. त्यामुळे आपण इथं आलं पाहिजे. हे जे आम्ही जे काही जण आलो आहे ते आपण तुमच्यासाठीच लढतोय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःसाठी लढण्यासाठी इथे यावं, ही कळकळीची विनंती तुम्हाला. ज्यांनी आपले ज्यांनी ह्या जागा फ्रीज करून ठेवलेल्या आहे आणि सेकंड फेज हे होणार आहे, हे मंत्री महोदय यांनी दिलेले शब्द आहे. आपण वेगळे काही आपली मनाची कोणतीही मागणी या ठिकाणी मांडत नाही. या जास्तीत जास्त लवकरात लवकर सेकंड फेज व्हावा अशी मी विनंती करतो. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी हा प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु मला एक असं वाटतंय की आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण फक्त शिकलो आहे,
संघटित होऊन संघर्ष करणं मात्र आपण विसरून गेलो. त्याच्याकरता हे जे लोगो आहे हे सर्वांनी आचरणात आणावं आणि या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काची नोकरी पदरात काढून घ्यावी एवढंच मी सांगतो. थँक्यू सर.